महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, येथे लव्हाळ वाचती. महापूर म्हणजे काय रे? महापूर आला आपण म्हणतो बाप रे महापूर आला बरं का. महापूर आला म्हणजे नदीला काय आलं? पूर आलं म्हणजे काय आलं? जास्त बघा. महापूर आल्याच्या नंतर नदीच्या कडेला जर मोठे मोठे झाड असतील, मोठे मोठे झाड असतात, मग ते झाड उभेच राहतात आणि काय होतात? पाणी आल्याच्या नंतर काय होतात? पडून जातात आणि पाण्याच्या ओघामध्ये वाहून जातात. पण ते मोठे किती मोठे झाड असते बघितलेले तुम्ही कधी? नदी माहितीये का? नदीच्या कडेला झाडं असतात माहितीये का? पाणी आल्याच्या नंतर ते झाड काय होते? पडून जातात. बरोबर आहे का नाही? आणि पडल्याच्या नंतर पाण्यासोबत मग मला सांगा, तुकोबराय म्हणतात महापुरे झाडे जाते. तुकोबराय म्हणतात महापूर येतो आणि झाडं वाहून जातात. मग मला सांगा, पण त्याच नदीच्या कडेला कधी जर तुम्ही गेले तर एक लव्हाळ नावाचं गवत असतं बघा. म्हणजे तुम्हाला ते चिमुकाटे माहिती का? चिमुकाटे किंवा आपण काय म्हणतो त्याला सराटे माहिती ना? सराट्याचं झाड केवढं असतं? एवढं असतं. ते हळूहळू वाढतं आणि ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस ते झाड टाईट राहतं का झोपत रे? करेक्ट. काय होतं ते? झोपत. पाणी आलं का ते काय करतो? झोपतं. आणि पाणी गेलं का टाईट होतं. पाणी गेल्याच्या नंतर असं टाईट होतं. पण पाणी आल्यावर मोठे झाड झोपत येत का टाईटच राहते? टाईट राहिल्यामुळं पाणी त्यांना काय करतं? उठून येतं. आणि लव्हाळ झोपल्यामुळं त्याला तिथंच तुकोबराय हेच म्हणतात काय? महापुरे झाडे जाती. महापुरामध्ये मोठमोठे झाडं निघून जातात, पडून जातात, वाहून जातात. पण त्याच महापुरामध्ये लव्हाळ नावाचं गवत नम्रता घेतं. काय घेतं? त्यामुळं ते तिथंच राहतं आणि पाणी गेलं का पुन्हा काय होतं? ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी स्थित राहतं. परंतु मोठमोठे झाडं मोडून पडून निघून जातात. मग याच्यातून काय शिकायचं? आपण जीवनामध्ये जगताना टाईट राहायचं मोठ्या झाडासारखं का लवून राहायचं लव्हाळासारखं? करेक्ट. त्यामुळं मोठ्या जीवनामध्ये संकट आली की नम्रता घेतली पाहिजे. एखादी अडचण आली की बाबा माघार घेतली. आता मला सांगा, एखादा आता समजा आपला मावल्या माझ्याकडे आला, मला बोकीत ते गुळानी मावल्या असं मला म्हणला. मग मी काय म्हणलं पाहिजे? हान बरं, हानतो का तू? हान बरं असं म्हणलं पाहिजे का म्हणलं पाहिजे माऊली मारा होतो मला? कसं म्हणलं पाहिजे? आता समज पाटील आपल्याला मारायला, पाटील मला काय करत बघतोय, आपण त्याला म्हणलं पाहिजे बघ त्याला किती बरोबर आहे का नाही? तर आपण त्याला काय म्हणायचं? मारायचं आहे आपल्याला, मारा. त्याला काय होतं? त्याला काय वाटत? अरे हे आपल्याला काय हात जोडते, आपल्याला माफी मागताना आपण याला मारायचं बघा. नम्र झाला भूता तेरे कोंडले अनंता. तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात, जो व्यक्ती नम्र आहे, जो व्यक्ती नम्रता घेतो त्याला देव तारतो, देव त्याच्या जवळ वस्ती करतो. बघा तुम्ही जीवनामध्ये जगत असताना रोज कीर्तनामध्ये आपण सांगतो ज्ञानोबरायांना लोकांनी मारलं, त्रास दिला. बरोबर आहे का नाही? पण ज्ञानोबरायांनी कोणाला मारलं का रे? नाही. म्हणून ज्ञानोबरायांचं आज नाव आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज की हे जय. आपलं सुख आपल्या तोंडातून बाहेर पडतं ना, त्याच कारण आहे ज्ञानोबरायांनी काय घेतली? नम्रता घेतली. काय घेतली? नम्रता घेतली. समाधी तर घेतलीच पण नम्रता घेतली. बघा तुकोबरायांच्या जीवनामध्ये उकळतं पाणी तुकोबरायांच्या अंगावर टाकलं, जळे माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा. तुकोबरायांना मारलं, तुकोबरायांना त्रास दिला, तुकोबरायांना गावाच्या बाहेर काढलं, पण तरी सुद्धा तुकोबरायांनी कोणाला शिव्या दिल्या का? नाही. तुकोबरायांनी कोणाला मारलं का? नाही. बात नाही. मग तुकोबरायांनी काय घेतली? म्हणून तुकोबरायांचं नाव आज आपल्या जगात आहे. बरोबर आहे का नाही? आता हे नाथ महाराज, आज आपण तुम्ही मडीमध्ये राहता का नाही? सगळे मडीमध्ये राहतात. कानिपनाथ महाराज हे संत असणारे देव जे आहेत
त्या कानिकनाथ महाराजांनी सुद्धा जीवनामध्ये नम्रता घेतली आणि नम्रता घेतल्यामुळं आज त्यांचं एवढं मोठं देवस्थान तयार झालं. जीवनामध्ये जगत असताना लक्षात ठेवा, एखाद्या वेळेस आपल्या गुरुने आपल्याला मारलं, आपण नम्रता घेतली पाहिजे. नाही बुवा, माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून माझ्या गुरुने मला शिक्षा केली असेल. बरोबर आहे का नाही? नाही तर जे शिष्य म्हणले गुरुकडेच पाहतो ते आता जाणार काढेल. बरोबर आहे का नाही? परंतु ज्यांनी नम्रता घेतली ते आज कीर्तनकार होऊन महाराष्ट्रभर फिरतायत. बरोबर आहे ना? म्हणून लक्षात ठेवा, जीवनामध्ये जगत असताना एखाद्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी उपदेश केला तर त्याचा आपण ऐकलं पाहिजे. पण उपदेश चांगला ऐकायचा, वाईट ऐकायचा नाही. तर पाटील म्हणून मार त्याला मी आहे असं करायचं नाही. लक्षात ठेवा. आता माझ्या मागे म्हणा, महापुरे झाले जाती